आणि आता पाहूयात पुढची बातमी। सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावरती गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडलेली आहे। मात्र हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्वर लॉक झाल्याने गोळीच उडावली नाही आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। ही संपूर्ण घटना मात्र हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणातील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। कुलदीप माने आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। कुलदीप, नेमकं काय घडलंय आणि आता पोलीस पुढची नेमकी काय कारवाई करतायत? या पद्धतीने ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली, त्यानुसार या घटनेचं गांभीर्य लक्षात येतंय। जी घटना जर आपण पाहिली तर जे वास्तविक पोलीस याला एअरगन असं सांगतायत, ही एअरगन होती। ज्यावेळी गोळीबाराचा त्या समोरच्या व्यक्तीवर प्रयत्न करण्यात आला त्यावेळी ती गोळीबार झालेला नाहीये आणि त्यामुळं पुन्हा एकदा ते लॉक झाल्यामुळं जो हल्लेखोर होता तो गोळीबार न झाल्यामुळे तिथून पळून गेलेला आहे। हल्लेखोर अजूनही पसार असल्याचं पोलीस सांगतायत। मात्र पूर्वयमनस्यातून हा सगळा प्रकार झालाय का, या बाबतीत साशंकता व्यक्त केली जाते आणि या सदर प्रकरणी पोलिसांनी देखील आता पुढे कारवाई करायला सुरुवात केली आहे। पूर्वयमनस्यातून हे सगळं राजकीय सगळी पार्श्वभूमी यामध्ये दिसून येते। जे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत आणि त्यांच्या पुतण्यावरती ही हल्ला एका दुकानामध्ये होण्याचा प्रयत्न झालाय। आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही घटना निश्चित सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता पोलीस याचा पुढचा तपास करतायत आणि नेमकं पुढे काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। कुलदीप, धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।